महिलांच्या वैचारिक प्रबोधनासोबतच त्यांचा आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि व्यक्तिमत्व विकास घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जिजाऊ ब्रिगेड करत आहे. महिलांना सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचं प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांनी केले. उमरगा शहरातील कैलास शिंदे मंगल कार्यालय येथे रविवारी दिनांक 12 जुलै रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हास्तरीय महाअधिवेशनाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून हजारो महिलांनी या अधिवेशनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महाअधिवेशनाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आपण सदैव कटिबद्ध असून शिक्षण, स्वावलंबन आणि नेतृत्व विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं सांगितले. ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे आवाहन केले. त्यांनी महिलांनी सामाजिक परिवर्तनात सक्रिय भूमिका बजावून समाजाला नवी दिशा द्यावी असेही सांगितले. अधिवेशनात सकाळच्या सत्रात महिलांनी देशभक्तीपर, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शाहीर लक्ष्मण भोसले यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्यांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. यावेळी बाळासाहेब माने, प्रेमकुमार बोके, वैशाली डोळस, आशा मोजरकर, निमराज सूर्यवंशी, सतीश पाटील, रेखा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखा पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन मंजुषा बलसुरे यांनी केले. जिल्हास्तरीय महाअधिवेशनामुळे महिलांच्या वैचारिक संघटनाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली. जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव.